सामना म्हणजे तो म्हणजे तुर्भा बसेस धारवा. करण 11 धारवा. आराध्य 11 तुर्बे वर्सेस करण 11 धारावे. ते जिंकून प्रथमच शत्रुघ्न स्वीकारला आणि फलंदाजाला आव्हान दिले ते म्हणजे तुर्बा या संघाला. तुर्बा संघ विकी वैयक्तिक पहिलं आणि संघाचे सतंग पाहते. विकी नवी मुंबई एक्सप्रेस म्हणून गाजलेला आहे तो म्हणजे विकी भोईर. तुर्बे संघाचे प्रॅकर अशोक कोहली आराध्य 11 तुर्बे या संघाचे सामना सुरू होत आहे. विकी तयार, भूषण तयार. विकी आपल्याकडे पाहिजे डोकला हा चेंडू तर छातीवर राहतो. तो शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू होता 1 बॉन्स 2 बॉन. छत्रकच्या हातात 2 धावांचा प्रयत्न असेल आणि थोडासा पाण्यामुळे थोडा स्लिप होता आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. दोन्ही फलंदाज धावून केल्या 2 बिन बाद 2. विकी भोईर जर यांनी हॅट्रिक घेतली तर 5000 पारितोषिक शिबूबाई यांच्यातर्फे. जर 50 मारली तर 5000 शिबूबाई तर्फे भूषण याला. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू. चेंडू का बॅटच्या पट्ट्यात आला नाही. चेंडू निर्धाव निघतो. धावसंख्या स्थगित. धावसंख्या सुंदर चेंडू निर्धाव निघतो. धावसंख्या स्थगित. पुढचा चेंडू विकी भोईर आपल्या कोर्ट टाकेल 3 चेंडू आणि हा चेंडू थोडा फ्लिक केला. चेंडू होतोय 1 बॉन्स 2 बॉन. चौकार सुंदर फटका. धावसंख्या 4 निवड. धावसंख्या पोहोचली ती 6च्या घरात. बिन बाद 6. चांगला फटका बघायला मिळाला तो भूषण यांच्याकडून. जर 50 धावा ठोकल्या तर 5000 बक्षीस शिबूभाई यांच्याकडून. विकी आपल्या कोट्यातला 4था चेंडू टाकेल. तोंड येईल तो भूषण. नवी मुंबईचा एक धडका फायदा भूषण. हा चेंडू फिरकावून देतो छत्रक्षण आणि हा सुंदर झेल पकडतो. भूषण बाद होतोय. 7 संख्येवर बाद झाला भूषण. सुंदर झेल पकडलं धीरज यांनी. आता मात्र आमचा गोविंदा विकी खुश. सुंदर झेल सुंदर छत्रक्षण बघायला मिळते धारावाच्या धीरज भोईर यांच्यातर्फे. धावसंख्या स्थगित 1 बाद 6. थोडा कमबॅक केला विकी भोईर यांनी. भूषण 6 धावा बाद झाला. नवीन फलंदाज हेमंत. विकी थोडं कमबॅक करतो आपल्या गोलंदाजीवर. विकी तयार, हेमंत तयार आणि हा चेंडू बॅटची थोडीशी कडा घेऊन जातो. 1 बॉन्स चौकार. थोडासा चौकाराने खाता खोलतो. धावसंख्या 10च्या घरात 1 बाद 10. डीजे धावसंख्या 4 निवड. धावसंख्या पुरली ती 10च्या. विकी याचा शेवटचा चेंडू 2 डेल तो हेमंत. आता मात्र 95
आणि पंचांचा व्हाईटचा इशारा धावसंख्या 1 निवडली आणि 1+1 धावसंख्या 12 आणि हो आणि पहिली वॉर्निंग या गोलंदाजाला दिली आधी म्हणजे पंचांनी धावसंख्या 2 निवडली अंक 1 बाद 12 विकी याच्या कोट्यातला शेवटचा चेंडू तोंडेल तो निमित आणि हा चेंडू बिग 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 षटकार विशाल धन्यवाद आणि शेवटचा चेंडू संपूर्ण समाचार घेतला विक्की भोईरचा सुंदर नमित धावसंख्या 18 1 बाद 18 भूषण बाद झाला 6 धावसंख्या सुंदर थोडा कमबॅक केला तुर्बा संघाने धावसंख्या पोचली ती आता मात्र 18च्या घरात 1 बाद 18 नवीन गोलंदाज नवी मुंबईचा आपल्या कोट्यातला पहिला चेंडू टाकील तोंडेल तो हेमंत आणि हा चेंडू मारलाय आता मात्र एकच धावा समान सुंदर स्वतः गोलंदाज आपले क्षेत्ररक्षण करतो आणि 1 धाव समाधान मानायला होतो दोन्ही फलंदाज धावांक 1 ने धाव पोचली 19च्या घरात 1 बाद 19 एक चांगली सुरुवात तुर्बा संघाची नमेत धीरज तयार आणि हा चेंडू मारायचा होता सुंदर चेंडू निर्धाव निघतोय धावसंख्या स्थगित धावसंख्या 1 बाद 19 एक चांगली सुरुवात सुंदर गोलंदाजी 2 चेंडू खर्च केला 1 धाव खर्च केली या गोलंदाजांनी धीरजांनी पुढचा चेंडू धीरज तयार नियमित हा पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू त्याच प्रकारचा बघा मिळतो निर्धाव निघतोय धावसंख्या पुन्हा एकदा स्थगित सीमित धावसंख्या 19 1 बाद 19 पुढचा धीरज याच्या कोटा टाके चौथा चेंडू तोंड तो निमित हा चेंडू साधा फ्लिक केलेला आहे तिथं क्षेत्ररक्षणच्या वरून चेंडू गेलेला आहे बिग बिग षटकार धाव संख्या आता मात्र मुसंडी मारते ती 6 धावांकीवर पोहोचते ती 25च्या घरात 1 बाद 25 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर चौथा षटकार खातो धीरज पुढचा चेंडू हा चेंडू त्याच प्रकारचा चेंडू आता मात्र थोडा निर्धाव निघतोय थोडा कमबॅक केलेला आहे धाव संख्या स्थगित धाव संख्या 25 पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सुंदर गोलंदाजी बघायला मिळतं धीरज भोईर यांच्याकडून 25 1 बाद 25 तिसरं शतक वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या तिसरं शतक भावेश आणि हेमंत यांचा फटका बघायला मिळतो चेंडू हवे मग क्षेत्ररक्षण चेंडू खाली सुंदर प्रयत्न केला होता पण काही यश मिळालं नाही आणि 2 धावा दोन्ही फलंदाज धावून पूर्ण केल्या धावांक 2 निवड अंकपती 27च्या घरात
भावेश आपल्या कोट्यातला दुसरा टाकेल तो डैल तो हेमंत आणि हा चेंडू चेंडू फ्लिक केला चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर षटकार. धाव संख्या 33. चेंडू चेंडू दोन बॉल 33. एक बाद 33. भावेश आपल्या कोट्यातला तिसरा टोन टाकेल तो डेल तो हेमंत हेमंत हा चेंडूचा बाउन्सर पका चेंडू पंचांचा व्हाईटचा इशारा. धाव संख्या एक निवडला अंकी पोचली ती 34 षटकार आणि एक वॉर्निंग या शतकामधली. भावेश भावेश तयार हेमंत तयार हेमंत आता मात्र मारायचा होता पण बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला धाव निघतोय. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 34. एक बाद 34. भावेश पुढचा चेंडू भावेश तयार. आता मात्र त्याच प्रकार चेंडू 55 दाद मागताना फलंदाज 55 नो बॉलचा इशारा दिलेला आणि फ्रीट राहील आणि दुसरी वॉर्निंग होती ह्या षटकामधली आणि 55 नो बॉल स्वीकारलेले आहेत आणि नो आणि हा एक निवडली आणि फ्री राहील. 35 धावा झालेल्या आहेत. एक बाद 35. हेमंत याला फ्रीट. भावेश तयार. भावेश फ्री हिट खेळला तो आमच्या हेमंत आणि मारायचं धाव संख्या एक निवड धाव बोलते 36च्या घरात. प्रतीक तांडेल आमचे समालोचक प्रतीक तांडेल एक बाद 36. भावेश याच्या शतकामध्ये दोन चेंडू शिल्लक. भावेश याच्या कोट्यातला 5चा चेंडू टाकेल तो डेल तो नमित आणि हा चेंडू छत्रक्षण आणि सोडतोय आणि एकच धाव समाधान मानायला लागेल ते म्हणजे दोन्ही फलंदाजांना कॅच सोडला पण सुंदर फेकी केली आणि एकही धाव समाधान मानला. एक चेंडू शिल्लक आहे शतकामधला. धाव संख्या पोचली ती 37च्या घरात. आमचे धारावीचे प्रेकर विकी भोईर आणि गोविंदा एवन जोडी. शेवटचा चेंडू भावेशाच्या कोट्यातला टोन डेल तो हेमंत. वन डाऊनची रूपानं आला फंदाज हेमंत कसा पळवतो बघूया. आता मात्र सुंदर स्लोअर पका चेंडू टाकला होता बॅटच्या का पट्ट्यात आला नाही. निर्धाव निघतोय. धाव संख्या स्थगित. धाव संख्या 37. एक बाद 37. आमचे समालोचक प्रतीक तांडेल. प्रतीक तांडेल कुठे असेल तुम्ही? या तुमची गरज आहे तर सामना चालू करायचा आहे. धावसंख्या पोहोचली ती 37. एक बाद 37. वैयक्तिक पहिलं आणि संघात चौथा षटक घेऊन आलतो म्हणजे सचिन नाईक. हा चेंडू जागोल खेळून का चेंडू हवेत आहे तिथं नो मॅन्स लँड मध्ये पडतो चेंडू आणि 2 धावा सहज इथे पूर्ण दोन्ही फलंदाज धावसंख्या पोहोचली ती 39च्या घरात.
1 बाद 39. नवीन गोलंदाज तो म्हणजे सचिन नाईक. निमित तयार. सचिन नाईक आपल्या कोट्यातला दुसरा चेंडू टाकील, तोंड देईल तो नमित. आता मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर, षटकार. आणि हा सुंदर फटका नमित याच्या बटन बघायला मिळाला. धावसंख्या 6 वर धावसंख्या पोचली ती 45. 1 बाद 45. चेंडू सचिन नाईक 2 चेंडू फेकल्याने 8 धावा खर्च केल्या. सचिन नाईक पुढचा चेंडू, सचिन नाईक कोट्यातला तिसरा चेंडू टाकील, तोंड देईल तो नमित. नमित तयार, सचिन नाईक तयार. पाहूया आता मात्र सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू निघतोय. धावसंख्या स्थगित सीमित, धावसंख्या 45. 1 बाद 45. चांगली सुरुवात. थोडा कमबॅक करतोय आपले गोलंदाजीवर सचिन नाईक. एक चांगलं व्यक्तिमत्व सचिन नाईक, दारा संघाचं लीड करत होता संघाला. आता मात्र ते आता शॉर्ट पिच चेंडू आणि तो फिडकावून लावतोय सीमारेषा बाहेर, षटकार. धावसंख्या 6 वाढली, धावक्या पोचली ती 51च्या घरात. 1 बाद 51. रुद्र 11 पारगाव वर्सेस जे हनुमान कामोटे, दोन्ही संघाचे कर्णधार. सचिन नाईक याचा कोट्यातला 5वा चेंडू टाकेल, तोंड देतो नमित आणि हा चेंडू जातो 1 बॉल, चौकार. धावसंख्या 4 निवडली, धावसंख्या पोचली ती 55च्या घरात. 1 बाद 55. एक चांगली फंदाची बघायला मिळते ती म्हणजे तुर्बा संघासमोर. तुर्बा संभ हो हो, सुंदर फटका आहे, सुंदर चेंडू खाली क्षेत्ररक्षण झेल आणि 1 बॉल, चौकार. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते ती क्षेत्ररक्षणाकडून. धावसंख्या 4 निवडली, धावसंख्या पोचली ती 59. तांडेल नमित 35 धावा. सुंदर फलंदाजी बघायला मिळते नमित याच्याकडून. आणि 4 षटकामध्ये 60 धावा जिंकण्यासाठी दारा संघाला. आकाश तारेकर, रायगडचा वंडर बॉय. या आपण असं नसतं व्हायचं मंचावरती.
सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. अतिशय चांगली आपण स्पर्धा पाहतोय मैदानावरती. युवा नेता चषक 2022 वावला ग्रुप क्रिकेट संघ यांच्या वतीने ही आयोजित स्पर्धेचे आयोजक रमेश तांडेल, रवींद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून ही आपण स्पर्धा पाहतोय. आणि हा जबरदस्त विद्यमान सामना देखील मैदानावरती रंगतोय. तुर्बे संघ प्रथम फलंदाजी करत असताना 59 धावसंख्या काढल्या आणि 60 धावांचं टार्गेट ठेवले ते धारावी संघासमोर. त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना दिसते. सचिन नाईक आणि धीरज भोईर कॅप्टन आणि एक जबरदस्त खेळाडू धारावी संघाचा मिस्टर 360 धीरज भोईर. चला सामन्याला सुरुवात होते. 60 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. पंचांचा इशारा येतोय आणि सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईक मध्ये धीरज भोईर, रॉन स्ट्राईक एंडला सचिन नाईक. हा पहिला चेंडू, हा चेंडूला जोरकस भिरकावलाय. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि ह्या मिळतील 2 धावा. 2 धावसंख्येनं करण 11 धारावी संघाचा श्री गणेशा होतोय धावसंख्या 2 वरती. गोलंदाज आपण पाहतो तुर्बे संघाकडनं प्रथम गोलंदाज सनमेश. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना स्ट्राईकमध्ये नवी मुंबईचा मिस्टर 360 धीरज भोईरला आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सनमेश याचा आगामी चेंडू धीरज भोईरसाठी. हा चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू जातोय सीमा पार आणि हा येतोय उत्तुंग षटकार. 6 धावा. साठ धावांचं प्रत्युत्तर देताना पहिल्या षटकामध्ये हा आलाय उत्तुंग षटकार धीरज भोईर याच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा सनमेश निघतोय. आगामी चेंडू फेकेल धीरजसाठी. हा चेंडू हा देखील केलाय सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. जबरदस्त फलंदाजी मात्र धारावी संघाची होताना दिसतेय. 60 धावांचा पाठलाग करताना हा येतोय दुसरा षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14च्या घरामध्ये. पुन्हा एकदा आता मात्र सनमेश हा गोलंदाज दडपणाखाली असेल. 2 षटकार मात्र याच्या गोलंदाजीवर हल्ला चढवलाय.
आक्रमण केलं ते म्हणजे धीरज भोईर ना आगामी चेंडू सनमेश याचा. हा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र जातो यष्टीरक्षक भूषण पाटील याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या स्थगित 14च्या घरामध्ये. 2 षटकर खाल्ल्यानंतर मात्र या चेंडूवरती कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज सनमेश. याच्यानंतर होणारा सामना कामोठे विरुद्ध पारगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढल्या चेंडू धीरज भोईर यानं 1 धाव पूर्ण केली जाते आहे आणि 1च धाव मिळाली. या 1 धावसंख्येच्या साह्यानं धारावी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15च्या घरामध्ये. जय हनुमान कामोटे संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे. पारगाव संघाचा कर्णधार उपस्थित आहे आकाश तारेकर. आणि आता मात्र सरळ सोडून दिलाय. ऑफस्टिकच्या थोडसा बाहेरचा चेंडू होता. चेंडू जातो निर्धाव. बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात येतोय. षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 15. भूषण गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू मात्र आव्हांतर फेकलाय. पंच शशी मेहर यांचा आव्हांतर चेंडूचा इशारा येतोय. 1 धावसंख्येमध्ये भर पडली जाते. धावसंख्या 16. अजून येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 44 धावांची गरज. हा केलाय चेंडूवरती प्रहार. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय. झेल होण्याची शक्यता आणि फलंदाज बाद. जबरदस्त अप्रतिम झेल टिपलाय तुर्बे संघाचा क्षेत्ररक्षक आणि मोठा फलंदाज माघारी परतवलाय धारावी संघाचा धीरज भोईर याला तंबूचा रस्ता दाखवलाय. युवा नेता निशान भगत आमच्या वाशी गावाची शान. 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 चला सामन्याचं स्पीड वाढवायचंय पंच. चला धारावी संघ. आणि मी विनंती करतोय कामोठी संघाचा कर्णधार आणि पारगाव संघाचा कर्णधार या. चला नाणेफेकी करून घ्यायची आहे. चला या दोन्ही कर्णधार. कामोठी संघाचा आणि पारगाव संघाचा नाणेफेकी केली जाते आहे. सचिनदादा तांडेल यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते आहे. याच्यानंतरचा सामना रुद्र 11 पारगाव विरुद्ध जय हनुमान कामोठे. आणि हा जबरदस्त प्रहार केलाय चेंडूवरती. चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल होण्याची शक्यता. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. बिग 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 हिट. 6 धावा. चला नाणेफेकी होते. रुद्र 11 पारगाव आणि जय हनुमान कामोटे यांच्या संघादरम्यान. नाणेफेकी कामोटे संघाने जिंकलेले आहे. त्यांनी त्यांचा निर्णय कळवायचा आहे आणि लगेचच मैदानामध्ये उतरायचं आहे हा सामना संपल्यानंतर. आणि या षटकाराच्या साह्यानं धारावी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22च्या घरामध्ये. 60 धावांचा पाठलाग करताना
दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धारावी संघाची धावसंख्या 22. पुन्हा एकदा भूषण, हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली घेतोय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय, निर्धाव चेंडूची सांगता देखील होते. धावसंख्या स्थगित 22 घरात. पुन्हा एकदा भूषण, हा चेंडू बॅटची काढा घेतली जाते, यष्टीरक्षक चेंडू मागे आणि हा फलंदाज बाद. दुसरा मोठा धक्का बसतो धारावी संघाला. भावेश नाईकच्या खेळींचा अंत होतोय आणि येथे मात्र धारावी संघ थोडासा दडपणाखाली असेल. दुसरा मोठा फलंदाज शिबूभाई यांच्याकडनं षटकार हॅट्रिक साठी 5,000 रुपये. आणि हा पहिला चेंडू हलकी हाताने खेळून काढलाय. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, फेकी देखील चांगली होते. धावसंख्येच्या साह्यानं धारावी संघाची धावसंख्या 24. 2 षटकांचा खेळ येथे मात्र संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल बारा चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची गरज. 12 चेंडू आणि 36 धावा. बारा चेंडू आणि विजयासाठी धारावी संघाला, करण 11 धारावी संघाला 36 धावांची गरज. नवीन गोलंदाज नमित पाटील. मागच्या सामन्यामध्ये 6 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता असताना सारसोली संघाला पराभूत केलं होतं. ह्याच गोलंदाजाने नमित पाटील यानं त्याच्यावरती मात्र आता तिसऱ्या षटकासाठी विश्वास दाखवलाय कर्णधार भूषण पाटील यानं. 12 चेंडू आणि 36 धावा. स्ट्राईक मध्ये कॅप्टन सचिन नाईक. पहिला चेंडू नमित याचा. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडीशी उसळी घेतोय, चेंडू जातोय यष्टीरक्षक भूषण पाटील याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता देखील होते. धावसंख्या स्थगित 24च्या घरामध्ये. 11 चेंडू आणि 36 धावांची गरज. हा चेंडू जबरदस्तरित्या खेळून काढला. चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे, थोडीशी गफलत होते. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू फेकेल तत्पूर्वी या मिळतील 2 धावा. या 2 धावसंख्येच्या साह्यानं धारावी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26च्या घरामध्ये. 10 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची गरज. 10 चेंडू आणि 34 धावा. आक्रमण करावं लागेल सचिन नाईक याला. पूर्णपणे जिम्मेदारी असेल सचिन नाईक आणि विकी भोईर याच्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज नमित पाटील आगामी चेंडू फेकतोय. हा चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू मागे क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण. आणि ही मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. 9 चेंडू आणि 33 धावांची गरज. 9 चेंडू आणि 33 धावा. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी करतो नमित पाटील. 9 चेंडू आणि 33 धावांची गरज. हा चेंडू विकी भोईर साठी.
जबरदस्त चेंडू फेकला, लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू हलक्या हातानं खेळून काढला. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या बघता बघता 2 धावसंख्या पूर्ण होतील. या 2 धावसंख्येनं धारावी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29च्या घरामध्ये. 8 चेंडू आणि 31 धावांची गरज. 8 चेंडू आणि 31 धावा विजयासाठी धारावी संघाला करावे लागतील आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम असेल, लक्षात घ्यायचं. पुन्हा एकदा नमित हा जबरदस्त प्रहार केला चेंडूवरती. शतरक्षक तैनात आहे चेंडू मागे, झेल होण्याची शक्यता आणि फलंदाज बाद. तिसरा धक्का लागतोय धारावी संघाला विकी भोईर याच्या स्वरूपात. तिसरा फलंदाज बाद होतोय धारावी संघाचा. 7 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज. 7 चेंडू आणि 31 धावा. सात चेंडू आणि 31 धावांची गरज. नवीन फलंदाज कामेश नाईक. हा बॅटची कडा घेतली जाते, चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या पाठीमागे. कुठली धाव घेण्याचा प्रयत्न दिसत नाहीये आणि बघता बघता 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात येतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर करण 11 धारावी संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते, ती म्हणजे 29. 6 चेंडू आणि 31 धावांची गरज. 6 चेंडू आणि 31 धावा. यष्टी रक्षक भूषण पाटील याला सुवर्ण संधी असेल. यश विशालांचे पॅकर शुभभाई यांच्याकडनं. जर सचिन नाईकला स्टंपिंग यष्टीचित बाद केलं तर 500 रुपये, 501 रुपये इनाम. भूषण पाटील यांना सुवर्ण संधी असेल. पुन्हा एकदा हेमंत पाटील आगामी चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. आता मात्र चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. 6 धावा. बिग हिट. चार चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. 4 चेंडू आणि 25 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज हेमंत आपल्या षटकातील आगामी चेंडू फेकेल. सामना करेल कर्णधार सचिन नाईक. पुन्हा एकदा आता मात्र थोडंसं बॅकफुटवर जाताना दिसतोय धारावी संघ. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव घेण्याच्या नादात फलंदाज बाद. कामेश नाईक धावचीतच्या स्वरूपात बाद होतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36च्या घरामध्ये. भूषण पाटील याला सुवर्ण संधी असेल. जर स्टंपिंग केला तर शुभभाई यांच्याकडनं 501 रुपये बक्षीस आपल्याला लागलेलं आहे. भूषण पाटील. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय प्रतीक भोईर. 3 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची गरज आणि हा येतोय षटकार. सचिन नाईक याच्या बॅटमधनं हा आलाय उत्तुंग असा हा षटकार. या 6 धावसंख्येनं धारावी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42च्या घरामध्ये. पुन्हा एकदा प्रहार केलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. जबरदस्त खेळी साकारतोय सचिन नाईक, परंतु भरपूर उशीर झालाय. हे फटके मात्र पहिल्या सुरुवातीच्या 2 षटकामध्ये यायला हवे होते, ते मात्र
शेवटच्या षटकामध्ये येताना दिसतात पुन्हा एकदा हेमंत. आणि येथे मात्र तुर्बे संघ हा सामना विजय होतोय, त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि धारावी संघानं चांगला खेळ साकारला या स्पर्धेमध्ये, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक आभार. आणि या सामन्याचा सामनावीर जबरदस्त खेळ साकारला तुर्बे संघाचा नमित पाटील